आधीचे सगळे अंदाज चुकले. हवामान विभागाकडून मान्सूनची नवी तारीख जाहीर. आता या तारखेआधी पेरणी करू नका, कारण मान्सून उलटा फिरलाय. हवामान विभागाने आत्ताच एक नवीन अंदाज दिलाय, ज्यामध्ये खास करून शेतकऱ्यांना एक तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. या तारखेआधी पेरणी करू नका, कारण की जुने सगळे अंदाज खोटे ठरले. काही दिवसापूर्वी मान्सून अंदमानामध्ये दाखल झाला, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. पण सुपर एल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला आहे, ज्यामुळे आधीचे सगळे अंदाज चुकले. आधी ज्या तारखा सांगण्यात आलेल्या होत्या, त्यात सगळ्या तारखा आता खोट्या निघाल्या. कालपर्यंत बातमी आली होती की मान्सून लवकर येतोय, पण अचानक पॅसिफिक महासागरामध्ये एक अशी विचित्र घटना घडली आहे, जिचा फटका संपूर्ण जगाला बसतोय. पण त्यासोबतच देशामध्ये एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण होण्याचं संकट या ठिकाणी निर्माण झालंय, आणि ज्याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसतोय. महाराष्ट्रामध्ये तब्बल 21 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार, अशी बातमी आता समोर येत आहे. एक चिंताजनक बातमी, जेव्हा हवामान विभागाने आत्ताच एक अंदाज या ठिकाणी जाहीर केला, आणि ज्यामुळे आधीचा जो काय अंदाज होता तो सगळा फेल गेलाय. नवीन तारखा आता जाहीर झाल्या आहेत. नवीन तारखेनुसार जूनमध्ये कोणत्या तारखेला पाऊस येणार, पेरणी नेमकी केव्हा करायची, पेरणीची तारीख काय आहे, त्यानंतर जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये कशा पद्धतीने पाऊस राहणार, 4 महिन्याचं नवीन वेळापत्रक आलं आहे. त्यासोबतच कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडणार, तर कुठे सर्वाधिक पाऊस, तर कुठे सगळ्यात कमी पाऊस, तर अशा जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यामध्ये आली आहे. पहा, आधीच्या तारखा, आधीचे सगळे अंदाज चुकले. आता नवीन अंदाज आले आहेत. मान्सूनची नवी तारीख जाहीर झाली. तसेच टक्केवारी देखील बदललेली आहे. पूर्वी सांगितलं गेलं होतं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये 88% पाऊस पडेल. काही म्हटले होते 90% पाऊस पडेल. पण आता टक्केवारी पूर्णतः बदलली आहे, कारण की मान्सून आता त्या ठिकाणी थांबलेला आहे. निसर्गाने अचानक आपलं रूप बदललंय. त्यामुळे सरकारने एक ताबडतोब बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री यासोबत अनेक हवामान क्षेत्रातले तज्ज्ञ सुद्धा उपस्थित होते, आणि त्यांच्याच माध्यमातून ही माहिती देण्यामध्ये आली आहे. त्यामुळे या माहितीला हलक्यात घेऊ नका. तुम्ही जर शेतकरी असाल आणि कधी पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणी करायची, कोणत्या तारखेला पेरणी करण्याची योग्य वेळ आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही माहिती लक्षपूर्वक पहा. कारण की सुपर एल निनो हा पुन्हा एकदा दुपटीने ॲक्टिव्ह झालाय. 15 वर्षापूर्वी अशीच एकदा परिस्थिती झाली होती, जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी नेलं होतं. ही बातमी तुम्हाला आठवतच असेल. त्यावेळेसच तो सुपर एल निनो ॲक्टिव्ह होता. आता तो पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालाय, आणि ज्यामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडणार, ज्यामुळे मान्सूनची तारीख आता पूर्णतः बदलली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे, बियाणे खरेदी करायचे आहेत, खतं खरेदी करायची आहेत, शेतीची तयारी करायची आहे, तर कधी करायला पाहिजे, त्यासाठीच मान्सूनची तारीख तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या. नेमका खरा पाऊस कधीपासून सुरू होतोय, शेतकऱ्यांना काय सूचना या ठिकाणी दिली आहे, शेतामध्ये किती पाऊस पडल्यावर पेरणी करायची, या संदर्भातला देखील एक आकडा महत्त्वपूर्ण दिलेला आहे. पहा शेतकरी मित्रांनो, हे वर्ष अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे तुम्हाला जरी माहिती असेल, बऱ्याचशा शेतकऱ्यांना नॉलेज आहे, पण आताची गोष्ट ही फार वेगळी आहे. पाठीमागे वेगळं होतं, पण यावर्षी सगळं काही बदललंय. त्यामुळे कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार, नवीन मान्सूनची तारीख काय आली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पाऊस पडतोय, अंदमानामध्ये पाऊस कधीपर्यंत दाखल होतोय, केरळमध्ये कधी दाखल होतोय, त्यानंतर कोकणामध्ये कधी होतोय, आणि सर्वदूर पाऊस महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेला पडणार, सगळ्या तारखा आणि सगळी टक्केवारी तुम्हाला नवीन पद्धतीने सांगणार आहे. पहा, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतोय. पहा, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याचा पावसाळा असतो. तो कशा पद्धतीने असणार, नेमका कोणत्या तारखेला पाऊस चालू होणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. पहा, निसर्गाचा जो काही काला रंग आहे तो पूर्णतः आता बदललेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की पहिला जो काय अंदाज दिलेला होता, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक वेळी 1 जूनच्या आसपास, 2 जूनच्या आसपास जो आहे तो मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होतो, केरळमध्ये दाखल होतो, तर ते आता सांगितलं होतं आणि 26 मेलाच दाखल होईल. पण ती बातमी पूर्णतः खोटी ठरली आहे. आज 26 मे होऊन गेलाय, तरीही कुठेही त्या ठिकाणी केरळमध्ये मान्सून आलेला नाही, आणि त्याचं कारण ठरलंय सुपर एल निनो. आता केरळमध्येच उशीर झालाय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुपर एल निनो म्हणजेच या ठिकाणी सुपर उशीर होणार आहे. मग काय त्या उशिरामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडणार, कुठे सगळ्यात कमी पाऊस पडणार, शेतकऱ्यांची पेरण्याची तारीख नेमकी कशी असेल, अनेक शेतकऱ्यांनी खतं, औषधं किंवा बियाणांचे जे काही नियोजन आहे ते कसं करायचंय, या संदर्भामध्ये हवामान विभागाने तातडीची सूचना या ठिकाणी दिली आहे.
पहा, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती आपण घेत आहोत. सरकारच्या माध्यमातून 21 जिल्ह्यांची यादी त्या ठिकाणी देण्यात आली आहे. 21 जिल्हे पूर्णतः रेड झोनमध्ये आहेत. म्हणजे जे असे जिल्हे आहेत की जिथे अतिशय तुरळक किंवा शून्य पाऊस पडू शकतो. जिथे सरकारने आता चारा, छावण्या आणि पाणी पुरवठ्याचं नियोजन करायला सांगितलंय. विचार करा, जर आभाळातूनच पाऊस पडला नाही तर धरणं कशी भरणार, आणि धरणंच जर भरली नाही तर चारा कुठून येणार आणि त्या जनावरांना पाणी पाजणार कोण? त्यामुळे पुण्याच्या वेधशाळेने एक नकाशा दिलाय आणि त्या नकाशामध्ये यंदाचा पावसाळा किती धोकादायक पद्धतीने असणार याची माहितीच त्या ठिकाणी दिलेली आहे. एक उलटा परिणाम आता आपल्या पावसावर त्या ठिकाणी होत आहे. काही दिवसांपूर्वी दुष्काळाची चर्चा तर आधीपासूनच होती. दुष्काळ पडणार. एल निनोचं संकट बऱ्याच वेळा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील एका मीटिंगमध्ये त्या ठिकाणी बोलताना तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा ऐकलेलं असेल, तशा ज्या आहेत ती तयारी सुरू करण्यात आलेल्या आहेत. पण दुष्काळ जो होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचा खंड पडेल. पण झालं असं की सुरुवातीला सांगितलं पाऊस लवकर येतोय, पण आता लवकर नाही तर सुरुवातीलाच पाऊस उशीर करणार आणि त्यामुळे ऑगस्ट सप्टेंबरचं तर अतिशय अवघड होणार आहे. मग नेमकं काय बदल होणार आहेत, कोणत्या तारखा बदललेल्या आहेत, शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करायची, कधीपासून बियाणे त्या ठिकाणी टाकायचे, शेतीची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी पाऊस, कुठे जास्त पाऊस, सगळी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. पहा, या ठिकाणी एक सरकारच्या माध्यमातून, वेधशाळेच्या माध्यमातून एक मॉडेल तपासलं गेलंय आणि या मॉडेलमध्ये समोर आलंय प्रशांत महासागरामधील एक बदल. तो म्हणजे सुपर एल निनो, ज्यामुळे ऑस्ट्रेलियात भीषण वणवे पेटतात तर दक्षिण अमेरिकेमध्ये पूर आलाय आणि भारताच्या आणि महाराष्ट्राच्या नशिबी यंदा कोरडं आभाळ आणि उष्णतेच्या झळात आहेत. सर्वसाधारणपणे जो एल निनो असतो तर तो दर 7 वर्षांनी येत असतो, पण सुपर एल निनो 15 वर्षांनी येतो आणि तो आता सध्या आलेला आहे. 2026मध्ये पुन्हा एकदा इतिहास पुनरावृत्ती करतोय. 2015-16ला जे काही झालं होतं तेच यावर्षी होणार. त्यामुळे मागच्या वर्षी जेवढा पाऊस झाला होता त्याच्या इतका पाऊस अजिबात होणार नाही. आता पहा, पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसामध्ये तापमान वाढणार आहे, जे 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये विदर्भातले ब्रह्मपुरी, चंद्रपुरी असेल, अकोल्यामध्ये तापमान वाढणार आहे. मॉडेलचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये असं सांगितलं गेलं की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये कशी परिस्थिती राहणार, कुठे कुठे कसा पाऊस पडणार, पेरण्या नेमक्या कधी करायच्या या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. पहा, आता जी काय माहिती आहे तर हवामान विभागाच्या त्या ठिकाणी याच्यातून आलेली आहे. त्यामुळे या माहितीला अजिबात हलक्यामध्ये घेऊ नका. पहा, 7 मॉडेलचा अभ्यास केलाय, त्यापैकी 7 पैकी 7वं जे काय मॉडेल आहे तर ते 7वं मॉडेल खास महाराष्ट्राच्या संबंधित आहे आणि त्याचीच माहिती आपण घेत आहोत. तर 7व्या मॉडेलमध्ये असं स्पष्ट दिसलंय की मान्सूनच्या सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये कदाचित थोडाफार पाऊस पडेल, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या मुख्य महिन्यांमध्ये परिस्थिती खूप जास्त बिकट आणि गंभीर होऊ शकते. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये परिस्थिती खूप जास्त अवघड होणार. सर्व दूर आणि सलग पाऊस पडणार नाही, केवळ तुरळक या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. पण धुवाधार जो काय मान्सून असतो, जो काय पाऊस असतो तर तो पडण्याची शक्यता अतिशय कमी या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. एल निनोने मग त्या ज्या काही पेरण्या आहेत तर त्या वाया जाणार. आता या ठिकाणी सविस्तर पाहणे आपल्याला गरजेचे आहे. हवामान मॉडेलमध्ये शेतकऱ्यांना हात जोडून एक विनंती करण्यात आली की जून महिन्याच्या सुरुवातीलाच काही घाईघाईने पेरणी करू नका, अशी स्पष्टपणे सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. मग पेरण्याची तारीख काय, तर या ठिकाणी पेरण्याची तारीख सांगण्यात आली आहे. साधारणपणे 15 ते 16 जूनपासून 26 जूनपर्यंत तारीख या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या. 15 जून ते 26 किंवा 25 जूनपर्यंत ही जी काही तारीख आहे तर ज्याच्यामध्ये अंदाजित या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता ही तारीख तुमच्याकडे मागे पुढे सुद्धा होऊ शकते, तर त्यासाठी स्पष्ट सूचना अशा पद्धतीने देण्यात आल्यात की जोपर्यंत 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटरपर्यंत तुमच्या शेतामध्ये ओलं जात नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची जी काय आहे तर ती पेरणी करू नका. साधारणपणे तुम्ही एखाद्या काठीने किंवा एखादा छोटासा खड्डा खोदून 75 ते 100 साधारणपणे मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटरपर्यंत तुमची ओली असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही आता पेरणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारच्या सूचना आता शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आता तुमचं या अंदाजावर काय मत आहे नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
चॅनलला जर नवीन असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.